जलसंपदा विभागाच्या कार्यालयाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले। दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले, CGPचे आंदोलन विशिष्ट मागण्यांसाठी होते आणि सरकारने चर्चेची भूमिका घेतली आहे। मात्र जनाधार गमावलेल्या राजकीय लोकांनी या विद्यार्थी आंदोलनात घुसखोरी करून राजकीय पोळ्या भाजण्याचं काम सुरू केलं आहे, असा गंभीर आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे। काम सुरू केलं, त्यात एक सोलापूरची आदिल नदी आहे, त्या रेखांकनाचं काम करत असताना अधिकाऱ्यावर बराच राजकीय दबाव येतो, त्यामुळे ते काम प्रलंबित राहिले आणि जे काही जागा मालक आहेत त्या जागा मालकांच्या बाजूने काही राजकारण शिजतोय। मग आपण त्यांच्या दबावाला बळी पडून करणार ते नियमानुसार काम करणार। हा प्रश्न समोर आला होता की बऱ्याच वर्षानुवर्ष रेखांकन झाल्यामुळे त्या भागात आता लोकवस्ती मोठ्या प्रमाणात गेलेली आहे। आता तुम्हाला हा बॅलन्स करावा लागणार आहे। रेड लाईन ब्लू लाईनचा विचार करताना मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आमच्या विभागाचे जे प्रधान सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे। खरं हा निर्णय लवकर व्हायला पाहिजे, कारण अनेक वर्ष प्रलंबित राहिल्यामुळे लोकांनी तो त्या ठिकाणी इमारती बांधल्यात, स्वतःची घरं बांधली। आता शेवटी लोकांना विस्थापित करून तर काय होणार नाहीये, पण त्याची एक बैठक झाली आमची, त्यातून कसा मार्ग काढता येईल आमचा प्रयत्न आहे। ज्यामुळे रुंदीकरणालाही साधारण रुंदीकरण केल्याशिवाय तर पर्याय नाही आहे। वर्षानुवर्ष ते खरं काम प्रलंबित आहे आणि त्यातून स्थानिक रहिवासी आहेत त्यांना त्यातून कशी आपल्याला मदत करता येईल तो आमचा प्रयत्न आहे। काम कधीपर्यंत होईल सर रेखांकनाचं काम? मला वाटतं आमचा प्रयत्न पुढच्या 3 महिन्यात तरी करावा। सर, ते पर्यटनाचा विषय आहे, नगरला होणार, नगरच्या नाही तसं काय होणार नाही। मूळ पर्यटन आराखडा योजनेमध्येच होत आहे सोलापूरच्या बाजूला, तिथंच ते पर्यटन होणार आहे। आम्ही त्याला मान्यता दिली, आता त्या कामाला सुरुवात होईल, त्यामुळे त्याची अडचण राहिलेली नाही। सर, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, आता महिलांनी निवेदन दिलेलं आहे, तर काय सांगाल सर? तर मी मी त्याविषयी बोललोच आहे की हे या सगळ्या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये जे मूळ आंदोलनकर आहे ते तिथे शांतपणेच बसलेले आहे, पण त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचे लोक प्रयत्न करत आहेत। काय त्याच्यामध्ये देशविरोधी शक्ती घुसलेल्या आहेत, काही राजकीय पक्षांनी आंदोलनात काही त्यांना घेणं नाही आहे, स्वतःच त्या ठिकाणी अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहे। एवढा मोठा पथराव झाला पोलिसांवर, अनेक अधिकाऱ्यांची कर्माचे डोके फुटले, सामान्य आंदोलनकर्ता पण सापडले, त्यांना मारहाण झाली। मग हे आले कुठून सगळे असं हिंसा करणारे लोक आले कुठून? जर बरं हे आंदोलन माननीय वांगचूक यांच्या समर्थनार्थ सुरू झालं होतं, आता त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः उपोषण सोडलंय, सरकारला काहीतरी मागण्या मांडल्या, सरकारने त्याच्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। आंदोलक आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा सरकार बोलण्याची सरकारची तयारी आहे। सरकारने कुणा प्रतिसाद प्रश्न केलाच नाहीये। पण दुर्दैवानं मी कालही एका ठिकाणी आवाहन केलं की आंदोलन करणारे जे आमचे जे काही करून बसलेले आहेत त्यांनी त्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन ते आंदोलन बदनाम करण्याचे काही लोक जे प्रयत्न करतायत त्यांना खरं बाजूला केलं पाहिजे। ज्या पद्धतीने आंदोलकांवरती आरोप होत आहेत तशाच पद्धतीने काल मुंबईमध्ये जे आंदोलन झालं पोलिसांवर देखील आरोप होत आहे। एका महिलेचा विनयभंग केला असा आरोप पोलिसांवरती होत आहे। मुंबईमध्ये झालेल्या घटनेचा स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई केली, तो अधिकारी निलंबित झालेला आहे। आता मी जे वर्तमानपत्राच्या आपल्या माध्यमातून पाहतो ते बोलतो, अशी काही घटना दुर्दैवाने घडतात, त्याच्यामुळे एकतर प्रशासन बदनाम होतं आणि आंदोलकांमध्ये काही लोक घुसून ज्या पद्धतीने जर आंदोलकांची जर एकूण माहिती काढली त्यात कोण आज आहे प्रमुख, तुम्ही जर 370 कलम जो रद्द झाला तो पुनर्स्थापित करा म्हणून मागणी करत असाल, तो काय आंदोलन भाग नाही ना। आंदोलन मागणी काय आहे? नीटच्या परीक्षेच्या बाबतीत चौकशी व्हावी, मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आणखीन त्याच्यामध्ये जे गुन्हे दाखल झाले त्या गुन्हे मागे यावे। आता हे नवीन मागण्या सुरू झाल्या। आपण ज्या पोलिसांचा उल्लेख करताय त्या पोलिसांना खिशात तुमच्या कोकेन पावडर टाकेल आणि तुम्हाला विचारणा अशा पद्धतीने तो पोलीस निलंबित झाला, दुसरं महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोच आहे। मला स्वतः मान्य मुख्यमंत्री या विषयामध्ये अति संवेदनशील आहे, दखल घेतो, ते निश्चितपणे दखल घेतील। असं जर कोणी कर्मचारी अधिकारी अशा पद्धतीने जर महिलाच विनयभंग करण्यापर्यंत गेला असेल गंभीर आहे, कारवाई झाली पाहिजे, आपल्या मताशी मी सहमत। दिल्ली येथे शरद पवार त्या आंदोलकांची भेट घेतात आणि नंतर अजून जाऊन पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करतात, तर यामागचं काय म्हणजे समज असते? पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत तर एनडीए मध्ये जाणार ते मी काय भाषा
बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.